नमस्कार. आज आपण आपल्या आजूबाजूला लपलेल्या काही भन्नाट शक्तींबद्दल बोलणार आहोत. हो, मी बोलतोय साध्या यंत्रांबद्दल, म्हणजेच सिंपल मशीन्स. ही आहेत आपली रोजची सुपर पॉवर्स. चला तर मग पाहूया हे सगळं आहे तरी काय. सुरुवात करूया एका छोट्याशा प्रश्नानं. जरा आठवून बघा, आज सकाळी उठल्यापासून आतापर्यंत आपण किती कामांसाठी कोणत्या ना कोणत्या मदतनीसाची मदत घेतली आहे. अहो, भाजीच्या साली काढण्यापासून ते जड वस्तू उचलण्यापर्यंत हे अदृश्य मदतनीस आपल्या अवतीभोवती अक्षरशः सगळीकडे आहेत. ही अशी उपकरणं आहेत जी आपलं काम सोपं करतात, वेगानं करतात आणि त्यासाठी लागणारी मेहनतही कमी करतात. तर मग हे मदतनीस म्हणजे नेमकं काय? याच मदतनीसांना आपण यंत्र किंवा मशीन म्हणतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर यंत्र म्हणजे असं कोणतंही साधन ज्याच्यामुळे कमी वेळेत आणि कमी श्रमात जास्त काम करता येतं. आता बघा, यंत्रांचे ना दोन मुख्य प्रकार पडतात. एक म्हणजे साधी यंत्र किंवा सिंपल मशीन्स. यांची रचना एकदम साधी असते, फक्त एक किंवा दोन भाग असतात. आणि दुसरा प्रकार म्हणजे गुंतागुंतीची यंत्र, म्हणजेच कॉम्प्लेक्स मशीन्स. ही बऱ्याच भागांना जोडून बनवलेली असतात आणि त्यांची रचना खूपच किचकट असते. हे बघा, किती सोपं उदाहरण आहे. डावीकडची कुऱ्हाड हे एक साधं यंत्र आहे, तर उजवीकडची मोटरसायकल एक गुंतागुंतीचं यंत्र. पण गंमत माहितीये काय? मोटरसायकलसारखी गुंतागुंतीची यंत्र खरं तर अनेक साध्या यंत्रांना एकत्र आणूनच बनवली जातात. चला तर मग या साध्या यंत्रांच्या जगात थोडं खोलवर जाऊया आणि भेटूया त्यांच्या पहिल्या कुटुंबाला, उतार कुटुंब. आणि या कुटुंबाचा प्रमुख सदस्य आहे उतार, म्हणजेच इन्क्लाइन्ड प्लेन. कल्पना करा की एक जड ड्रम ट्रकमध्ये चढवायचं आहे. त्याला सरळ उचलून ठेवणं किती अवघड जाईल, नाही का? पण त्याऐवजी जर आपण अशी एक फळी तिरकस लावली तर तेच काम खूप कमी ताकदीत होतं. ही तिरकस फळी म्हणजेच आपला उतार किंवा इन्क्लाइन्ड प्लेन. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उतार जेवढा जास्त लांब आणि कमी चढाचा असेल तेवढं वजन ढकलताना आपल्याला कमी त्रास होतो. आता एक गंमत बघूया. एका कागदाचा असा त्रिकोण कापून तो पेन्सिल भोवती गुंडाळला तर काय दिसते? ती लाल रेघ खाली येताना कशी दिसतेय बरं? बरोबर ओळखलत. ते अगदी स्क्रूच्या आट्यांसारखं दिसतंय. आणि यातूनच आपल्याला एक मोठी गंमत कळते की स्क्रू म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून एका दांड्याभोवती गुंडाळलेला एक उतारच आहे. क्या बात आहे. आणि याच उताराच्या तत्वाचं एक मोठं उदाहरण म्हणजे आपले घाट रस्ते. गाड्यांना उंच डोंगर थेट चढता यावा हे शक्य नसतं, म्हणून रस्ते असे वळणावळणाचे डोंगराभोवती फिरवून बनवले जातात. म्हणजे हा घाट रस्ता सुद्धा एक प्रचंड मोठा इन्क्लाइन्ड प्लेनच आहे. ह्या उतार कुटुंबात अजून काही सदस्य आहेत, जसं की पाचर किंवा वेज. म्हणजे दोन उतार एकत्र जोडले की झाली पाचर. आपली कुऱ्हाड, चाकू, खिळे हे सगळं पाचरच आहे. आणि महान शास्त्रज्ञ आर्किमिडीजने पाणी वर उचलण्यासाठी बनवलेला आर्किमिडीज स्क्रू सुद्धा उताराचाच एक जबरदस्त वापर आहे. आता वळूया पुढच्या महत्वाच्या आणि जादुई प्रकाराकडे, तरफ म्हणजेच लेवर. हे असं साधं यंत्र आहे जे आपलं काम अनेक पटींनी सोपं करून टाकतं. कोणत्याही तर्फेचे तीन मुख्य भाग असतात. एक म्हणजे बल म्हणजेच एफर्ट, जी ताकद आपण लावतो. दुसरा म्हणजे भार म्हणजेच लोड, जे वजन आपल्याला उचलायचं आहे. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा टेकू म्हणजेच फुलक्रम, ज्या आधारावर ही तरफ फिरते. तर्फेची सगळी जादू या तीन भागांच्या जागेवर अवलंबून असते. चला पहिली रचना पाहूया, जिथे टेकू बरोबर मध्यभागी असतो. या पहिल्या प्रकारच्या तर्फेमध्ये टेकू म्हणजे फुलक्रम हा बल, एफर्ट आणि भार, लोड यांच्या अगदी मध्ये असतो. याचं सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे बागेतला सीसॉ. आठवतंय? मध्ये टेकू असतो, एका बाजूला आपण बसतो म्हणजे बल लावतो आणि दुसऱ्या बाजूला मित्र बसतो म्हणजे भार असतो. किंवा शेतकऱ्याने मोठा दगड काढण्यासाठी वापरलेली ही पहार बघा, इथेही टेकू मध्येच आहे. आता विचार करा, आपण भारच उचलून मध्ये ठेवला तर मग तयार होते दुसऱ्या प्रकारची तरफ. याचे रोजच्या वापरातली उदाहरणं म्हणजे ही एक चाकी हातगाडी म्हणजेच व्हील बॅरो, किंवा बाटलीचं झाकण काढायचं ओपनर, आणि हो, सुपारी फोडायचा अडकिता सुद्धा. या सगळ्यांमध्ये आपण एका टोकाला बळ लावतो, दुसरं टोक टेकू म्हणून काम करतं आणि भार बरोबर मध्यभागी असतो.
आणि तिसऱ्या प्रकारात तर आणखीनच वेगळी रचना आहे. इथे आपण लावलेलं बलच टेकू आणि भार यांच्यामध्ये येतं. जसं की हा चिमटा. आपण चिमट्याने एखादी वस्तू उचलतो तेव्हा टेकू एका टोकाला असतो, भार दुसऱ्या टोकाला आणि आपण बल लावतो मध्यभागी. मासे पकडायचा गळ किंवा आपल्या हाताने एखादी वस्तू उचलणं ही सुद्धा तिसऱ्या प्रकारच्या तर्फेचीच उदाहरणं आहेत. आता आपण साध्या यंत्रांच्या शेवटच्या गटाकडे जाऊया, ज्यात फिरण्याचा आणि ताकदीचा संबंध आहे. चाक, आस आणि कप्पी. आधी बोलूया कप्पीबद्दल, म्हणजेच पुली. हे एक छोटंसं पण खूप कामाचं यंत्र आहे. ह्याच्यामुळे वजन उचलण्यासाठी लावलेल्या बलाची दिशा बदलते. त्यामुळे विहिरीतून पाणी काढण्यासारखी कामं एकदम सोपी होतात. आणि दुसरा प्रकार आहे चाक आणि आस, म्हणजे व्हील अँड ॲक्सेल. या जोडीमुळेच तर गाड्यांसारख्या जड वस्तू सहज हलतात आणि सायकलचे पॅडल फिरून आपल्याला गती मिळवता येते. तर मग आपण पाहिलं की ही सगळी साधी यंत्र आपले किती मोठे मदतनीस आहेत. मग जशी आपण स्वतःची काळजी घेतो तशीच या आपल्या मदतनीसांची म्हणजे यंत्रांची देखभाल करणंही तितकंच महत्वाचं आहे, नाही का? यंत्रांची काळजी घेणं खूप सोपं आहे. फक्त 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. वापरानंतर सर्व भाग स्वच्छ पुसायचे. घर्षण कमी करण्यासाठी तेल किंवा वंगण लावायचं. वापरात नसताना त्यांना झाकून ठेवायचं. आणि धातूच्या भागांना गंज लागू नये म्हणून रंग लावायचा. बस. यामुळे त्यांची कार्यक्षमता टिकून राहते आणि ती जास्त काळ चालतात. तर आज आपण ह्या साध्या यंत्रांच्या दुनियेत एक छोटीशी सफर केली. आता जाता जाता एक प्रश्न. आजच आपल्या घरात अशी 5 साधी यंत्र शोधून काढता येतील का? नक्कीच येतील. फक्त जरा नीट लक्ष देऊन बघा, कारण ही सुपर पॉवर्स आपल्या अवतीभोवतीच लपलेली आहेत.